मागचा काळ शोधला तरी वेद उपनिषदामध्ये असू शकेल, पण थेट समाजामध्ये फिरून आणि समाजाला विज्ञाननिष्ठ तर्कनिष्ठ दृष्टिकोन देणारा पहिला माणूस की प्रत्येक गोष्ट तपासा, त्यातला सत्यांश काय आहे तो तपासा, त्याच्यातून आपण बाहेर येऊ, तो समाजासाठी वापरा. आलं लक्षात? या अंगाने भगवान गौतम बुद्ध, त्याच्या अगोदर चारवाक होते, त्या सगळ्यांनी त्या पद्धतीने समाजाला दुःख समाजाचं दूर कसं होईल, दुःखाचं कारण काय आहे, त्याच्यावर उपाय आहे, तो माणसाला शोधता येतो. ही पंचसूत्री त्यांनी सांगितली, हे तत्त्वज्ञान सांगितलं, समाजानं पंचशील वेगळं ह्या पद्धतीनं सांगितलं. आणि तिथून पुढे आपली परंपरा याच्यामध्ये महाराष्ट्रामध्ये जर विचार केला, आता खरं तर 8व्या शतकापर्यंत आपल्याकडे खऱ्या अर्थानं विज्ञानसुद्धा बऱ्यापैकी प्रगत होते. आता 8वं शतक म्हणजे बघा किती वर्ष झाली, 1300-1400 वर्ष झाली. तेव्हासुद्धा आपल्याकडं कणाद नावाचे शास्त्रज्ञ होते, नागार्जुन नावाचा एक रसायनशास्त्रज्ञ. या सगळ्या गोष्टींनी या सगळ्या आपल्या पर्यावरणाचा, लोकांच्या सामाजिकतेचा, लोकांच्या आर्थिकतेचा, लोकांच्या आरोग्याचा अभ्यास करून त्यांच्या पातळीवर, कारण कुठली साधनं नव्हती तेव्हा, कोणतीही साधनं नव्हती, अशाही परिस्थितीमध्ये त्यांनी तत्त्वज्ञान लिहिलं. समाजाची उन्नती कशात सामावलेली आहे, समाज कशात अडकून पडलेला आहे, त्याच्यातून तो कसा बाहेर येईल याच्यासाठी काम केलं. आणि सगळं लिखित हळूहळू पुढे आलं. महाराष्ट्रातल्या संत परंपरेने, समाजसुधारकांनी हीच परंपरा स्वतःमध्ये रुजवली आणि पुढे हा विचार वारसा समाजामध्ये रुजवण्याचं काम केलं. लक्षात. आणि मग आपल्याला माहिती आहे का, देश पारतंत्र्याचा होता, इथला समाज पीडित होता, पिचलेला होता, याला बाहेर काढणं गरजेचं होतं. आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा गांधी, पंडित जवाहरलाल नेहरू या सगळ्या मंडळीनं, कारण त्या काळची परिस्थिती माहिती आहे तुम्हाला, एकतर राजेशाही संपल्यानंतर इंग्रज काळ आला, इंग्रजांनी अनेक अन्यायकारक शोषण अशा करता येणाऱ्या गोष्टी केल्या, त्यांनी चांगल्याही गोष्टी काही केल्या, परंतु तरीही स्वतंत्र जगणं हे वेगळं आणि पारतंत्र्य जगणं ही मानसिक गुलामगिरी आहे. ती दूर करण्यासाठी, आपल्याला या समाजाला स्थिरता देण्यासाठी, हा भारत देश त्याच्यामध्ये एकता आणि एकात्मता कशी राहील याच्यासाठी हा सगळा दृष्टिकोन डोळ्यापुढे ठेवून भारतीय समाजाला एक चांगलं उन्नत, सुखी, समाधानी आयुष्य जगता यावं, आनंदी आयुष्य जगता यावं, आणि त्यांच्यामध्ये बंधुत्व असावं, त्यांना स्वातंत्र्य असावं, त्यांना न्याय मिळावा, त्यांच्यामध्ये समता नांदावी, या दृष्टिकोनातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली संविधान निर्माण झालं. आपल्याला माहिती आहे, आपल्या हातात ती प्रत दिलेली आहे. 26 नोव्हेंबर 1949ला हे संविधान आम्ही सगळ्यांनी, भारतीय माणसांनी स्वतः प्रत अर्पण करून घेतलेले, ते आपण वाचणार आहोत. हा इतिहास झाला. मी चळवळीच्या संदर्भात महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे काम करते, ते पूर्णपणे ह्या चौकटीत करते. त्यामध्ये कोणाला तरी मनात आले, कोणाला तरी अंधश्रद्धा थांबवायची आहे असं नाही, हे संविधानाच्या चौकटीत चालणारं काम आहे. आणि दुसरं म्हणजे हे काम भारतीय विचारवंत, शास्त्रज्ञ, साहित्यिक, कलाकार यांनी समाजासाठी जो जो उन्नत माणुसकीचा विचार दिला तो सोबत घेतोय आपण. विवेकी विचार त्याला म्हणतो आपण. हा विवेकी विचार आणि भारतीय संविधान याच्या चौकटीत गेली 37 वर्ष महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती, केवळ महाराष्ट्रात नाही, केवळ भारतात नाही, तुम्हाला माहिती आहे आंतरराष्ट्रीय पातळीवर कोटभर कार्यकर्ते आहेत आमचे. कोणाला कोणाचा जात धर्मही माहीत नाही विशेष म्हणजे, पण आंतरराष्ट्रीय पातळीवर आफ्रिकासारख्या देशामध्ये तिथं एका राज्यामध्ये त्यांच्या नरबळी देण्याची प्रथा होती. ती नरबळी देण्याची प्रथा तिथल्या एक महिला मंत्री होते, त्यांना वाटलं इथं कायदा करायला पाहिजे, आणि म्हणून त्यांनी भारत सरकारकडे मागणी केली का तुमच्याकडे असं काही कायदा आहे का. कारण आपल्याला माहिती आहे आता आफ्रिकन आपलं महात्मा गांधीजून आपलं नातं भारताचं ते सगळं तिथला समाज मोठ्या प्रमाणात मागासलेला आहे, आणि म्हणून त्यांनी मागणी केली. भारत सरकारच्या आपल्या काय त्या अधिकाऱ्यांनी सांगितलं का केंद्र स्तरावर असा कायदा नाही झाला, पण महाराष्ट्रामध्ये हा कायदा झालेला आहे. आणि मग आपण त्या तिथल्या सगळ्या मंडळीने आपल्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून आपल्याशी संवाद केला की गुपित धन काढण्यासाठी किंवा सुखसमाधानासाठी नरबळी देण्याची अतिशय अघोरी अनिष्ट अमानुष प्रथा थांबवण्यासाठी आम्हाला कायदा करायचा आहे. लक्षात घ्या, त्या ठिकाणी आपली मदत मागितली.
म्हणून मी म्हणालो की महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती ही आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचली. मुठभर कार्यकर्ते लोकसंख्येच्या तुलनेमध्ये